नमस्कार. महाचर्चेमध्ये मी संजय बुसकुटे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदयरोग दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. म्हणून आजच्या महाचर्चेचा विषय आहे विविध पॅथी आणि हृदयरोग. वर्तमानात बदलत्या एकूण जीवनशैलीमुळे वेग आणि त्याच्या जोडीला असणारी आपली प्रतिष्ठा जपण्याच्या नादामध्ये हृदयरोगांची संख्या दिवसेंदिवस वाढते यांनी संपूर्ण जगाला चिंताग्रस्त केलंय. विशेषतः वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी या जाणीवपूर्वक या हृदयरोगाकडे लक्ष देऊन सांगितलं की पुढच्या भविष्यामध्ये हृदयरोग ही सर्वात मोठी समस्या प्रत्येक देशाकडे असेल. म्हणूनच आजच्या महाचर्चेमध्ये आपण हृदयरोग आणि विविध पॅथी याच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अन्वय मुळे, हे हृदयरोग तज्ज्ञ आहेत आणि हृदयरोगांच्या बाबतीत प्रत्यक्ष प्रत्यारोपण जे हृदयाचं केलं जातं यामध्ये ते तज्ज्ञ आहेत. डॉक्टर विद्यासागर उमाळकर आपल्याबरोबर आहेत. होमिओपॅथीच्या माध्यमातून हृदयरोगाच्या संदर्भामध्ये ते प्रॅक्टिस करतात आणि त्यांची एकूणच या संदर्भातली जी शैली आहे त्याविषयी देखील आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर जयश्री कुलकर्णी, या आयुर्वेदाच्या माध्यमातून वैद्य राजश्री कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत आणि त्या आयुर्वेदाच्या माध्यमातून हृदयरोगाच्या बाबतीमध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि डॉक्टर मधुकर गायकवाड जे सेंट जॉर्जेस हॉस्पिटलचे अधीक्षक आहेत, वैद्यकीय अधीक्षक आहेत, हे आपल्याबरोबर आहेत. या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत असताना डॉक्टर मुळेजी, आपल्याकडे प्रथमतः की जागतिक स्तरावर हृदयरोग ही मोठी समस्या आहे, याकडे ॲलोपॅथीच्या भाषेतून आणि ज्याच्या हृदयाचं प्रत्यारोपण आपण करता या सगळ्या प्रकारातून पाहिल्यानंतर आपल्याला काय भाष्य करता येईल? हृदयरोग हा पहिल्यापासून होता, पहिल्यापासून आहे. त्याची समज, त्याची जाणीव आणि त्याला होणारे आजार यांचं जे आतापर्यंत संशोधन झालं किंवा सायन्स डेव्हलप झालं, त्याचं निदान होण्याचं जे प्रमाण वाढलं आणि ते खेडोगावापर्यंत पोचलं, त्याच्यामुळे कदाचित ही संख्या खूप वाढली आहे असं आपल्याला कदाचित वाटत असेल. पण जेव्हा आपण पहिला श्वास घेतो आणि जेव्हा आपला हृदयाचा ठोका शेवटी पडतो तेव्हा आपला जन्म आणि मृत्यू आपण म्हणतो. आणि त्यामुळे आपण हिमालय चढत असू दे, डोंगर चढत असू दे किंवा झोपलेलं असू दे, हृदय एक असा अवयव आहे की ते कायम काम करत असतं. आणि त्याच्यामध्ये जर काही बिघाड झाला, कमी जास्ती झालं, तर मग मात्र त्याचं निदान करून त्याच्यावरती उपचार करणं, याच्यावरती आता बरंच शास्त्र पुढे गेल्यामुळे कदाचित आपल्याला वाटत असेल लोकसंख्या पण वाढली आहे, त्यामुळे तेवढा नंबरही वाढलेला आहे आणि कदाचित त्यामुळे वाटत असेल की त्याचं प्रमाण वाढलंय. पण माझ्या मते ते पहिल्यापासून आहे आणि असंच राहणार आहे आणि ते आता मोठ्या संख्येने लोकांसमोर येते. होमिओपॅथीच्या माध्यमातून आपण डॉक्टर विद्यासागर उमाळकर काम करतात. या हृदयरोगाच्या एकूण असणाऱ्या प्रश्नाकडे होमिओपॅथी कशा पद्धतीने पाहते? सर्वप्रथम तर आपल्या सर्व प्रेक्षकांना हृदय दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हृदय दिन जागरूकता दिन याला म्हटलं जातं आणि त्याच वेळेला हृदय उत्सव असं म्हणायला हरकत नाही. कारण या दिनाचं वैशिष्ट्य असं आहे की लोकांमध्ये, जनतेमध्ये हृदयरोगाविषयी जागरूकता निर्माण करणं आणि हा हृदयरोग कशा प्रकारे आपला कमीत कमी करता येईल याविषयी चर्चा घडवून आणणे, वेगवेगळे सेमिनार्स घेणे, अशा प्रकारचे हे केले जातात जेणेकरून लोकांमध्ये. आणि हे जर आपण असं करत राहिलो तर त्यामुळे मला असं वाटतं लोकांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण आणि हृदयरोग हा आपल्याला कंट्रोल करण्यास मदत होईल. वैद्य राजश्री कुलकर्णी, डॉक्टर राजश्री कुलकर्णी, आयुर्वेद आणि एकूण असणारा आपली परंपरा याचं एक वेगळं नातं आहे. बरोबर. आजही आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण हृदयरोगांकडे कशा पद्धतीने पाहतो, अनेक ठिकाणच्या संस्था त्याकडे काम करतात. आपण स्वतः विशेषतः याच करता काम करता महाराष्ट्रात, तर त्याविषयी आपल्याला काय सांगतील? केवढी मोठी समस्या आहे, आयुर्वेद कशा पद्धतीने पाहतो? मला 2-3 महत्त्वाच्या गोष्टी या दृष्टीने आयुर्वेदाने ज्या सांगितल्यात त्या सगळ्यांशी शेअर करायला आवडेल. की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीरातली 3 अत्यंत महत्त्वाचे व्हायटल ऑर्गन्स आयुर्वेदाने वर्णन केलेले आहेत आणि त्याच्यामधला एक ऑर्गन म्हणून हृदयाचा समावेश केलेला आहे. शिर म्हणजे डोकं आपलं हृदय आणि बस्ती म्हणजे जी आपली एक्सक्रिटरी सिस्टीम आहे युरिनशी रिलेटेड, ह्या सगळ्यांचा समावेश त्रिमर्म असं म्हणून आयुर्वेद करतो आणि त्याच्यामध्ये देखील हृदय हे महामर्म सांगितलेलं आहे, म्हणजे जे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ज्याचं काहीही करून रक्षण केलं पाहिजे असं आयुर्वेद सांगतो. आणि जे आता सर म्हणले की पूर्वीपासून हृदयरोग होते, त्याचा रेफरन्स जसं आपण म्हणतो की आयुर्वेद हे अत्यंत पुरातन शास्त्र आहे आणि भारताची जगाला दिलेली देणगी आहे, तर याच्यामध्ये सुश्रुत संहिता हा जो अत्यंत पुरातन कालापासून चालत आलेला ग्रंथ आहे, जो सर्जरी विषयी पण भाष्य करतो, त्याच्यामध्ये हृदयाची रचना, हृदयाचं कार्य ह्याच्याविषयी अत्यंत डिटेल माहिती दिलेली आहे. आणि आज आपण सोनोग्राफीमध्ये जसं बघतो की गर्भावस्थेमध्ये जेव्हा बाळाची वाढ होत असते त्यावेळेला
कार्डियाक ऍक्टिव्हिटी आहे की नाही हा त्या बाळाच्या व्हायटॅलिटी मधला सगळ्यात महत्वाचा घटक मानला जातो आणि त्याची जाणीव तेव्हापासून होती. आणि म्हणून गर्भावस्थेमध्ये स्त्रीला आयुर्वेद द्विहृदया किंवा असं म्हणतो की जिच्या शरीरामध्ये 2 हृदय काम करतात, एक तिचं स्वतःचं हृदय आणि एक त्या बाळाचं हृदय. खरी गोष्ट. आणि त्याच्या दृष्टीने आयुर्वेदाचं जे काही त्याच्याविषयीचं महत्व आहे ते त्यांनी विशद केलेलं आहे. आणि डॉक्टर मधुकर गायकवाड, आपण 29 सप्टेंबर हा दिवस आहे, हा जागतिक हृदयरोग दिन म्हणजे जागरूकता दिन म्हणून साजरा केला जातो. केवळ हा दिवस उत्सव म्हणून साजरा न करता आपण हा केवळ उत्सव म्हणून साजरा न करता जागतिक हृदय दिन म्हणून तो साजरा करतो, विशेषतः जागरूकता या विषयातली. तर उत्सव म्हणून साजरा न करता त्याकरता वेगळ्या पद्धतीने पाहण्याची शासनाची भूमिका आज आहे का? काही बदल होत आहेत का? नक्कीच, कारण का हृदयरोग दिन हा काही साजरा करण्याचा दिवस हे नसतो, पण त्याच्या निमित्त आपण जनतेमध्ये जनजागृती घेऊन येणं हे खूप असेल, टर्सरी लेवलवर असेल, या प्रत्येक ठिकाणी त्याची आपण जनजागरण करतो. कारण आपण जर प्रायमरी लेवलमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे असतात किंवा खेड्यामध्ये सुद्धा ह्या रोगांची जनजागृती होणं खूप महत्त्वाचं असतं. शहरामध्ये तरी होत असतात, सगळे शिकलेले असलेले असतात, पण खेड्यामध्ये हे जे आपले लोक असतात हे अडाणी असतात, तर ह्यांना ह्या गोष्टीची बरेच काही माहिती नसतं. पण अशा ह्या लोकांपर्यंत आपण सरकार मार्फत या लोकांमध्ये जनजागृती लादणं आपण काम करत असतो. ते जसे की आपण नॅशनल प्रोग्राम्स आहेत ते सरकारमार्फत राबवले जातात. ते आपल्या नॅशनल लेवल भरपूर प्रोग्राम आहेत जे रिस्क फॅक्टर्स असतात, त्याच्यासुद्धा आपण नॅशनल प्रोग्राम्समध्ये त्याचं इन्क्लूड केलेलं असतं. जसे की नॅशनल प्रोग्राम्स आहे, डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, त्या पद्धतीने आपण करतो. डॉक्टर मुळामध्ये ना म्हणून जागरूकता महत्वाची आहे, पण मुळात लोकशिक्षण, लोकसाक्षरता जशी अन्य माध्यमात आहे तशी या बाबतीत मात्र कमी दिसून येते. बहुसंख्य लोकांना तशा पद्धतीची पाळी आल्यानंतर, त्याला हार्ट अटॅक आल्यानंतर सुद्धा होतो. प्रिव्हेन्शनचं आजही प्रमाण कमी. त्याविषयी काय सांगू शकाल? सर्वसाधारणपणे आपली जीवनशैली अशी झाली आहे आणि इतक्या धावपळीची झालेली आहे, त्याच्यामुळे अनेक गोष्टी आपण विसरतो. एखादी गोष्ट आपल्याकडे काम करत असेल तर त्याकडे आपण दुर्लक्ष करतो जोपर्यंत ती थांबत नाही. आणि निसर्गाने दैवाने आपल्या शरीरामध्ये अशा काही गोष्टी केलेल्या आहेत की आपण त्याचा कितीही दुरुपयोग केला तरी काही काळापर्यंत त्या ऍडजस्ट होऊन जातात आणि आपलं जीवनशैली ती चालू राहते. फास्ट फूडसाठी आपलं शरीर बनलेलं नसतं किंवा धावपळीसाठी एवढं बनलेलं नसतं, पण जे जसं बदलत गेलं तसं आपलं राहणीमान किंवा खाण्याच्या पद्धती जशा बदलत गेल्या त्या आपल्या शरीराला सवय होईपर्यंत किंवा त्याची हे होईपर्यंत अनेक गोष्टी हृदयावरती त्याचा परिणाम व्हायला लागतो. आणि मग एखादी गोष्ट चालू असेपर्यंत आपण त्याचा विचार करत नाही. म्हणून म्हटलं की हृदय हे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हृदय एक असा अवयव आहे ते कंटिन्युअस काम करत, बरोबर, त्याला कधीही विश्रांती नसते. आणि जोपर्यंत ते चालू आहे, जोपर्यंत त्याला दुखत नाही. बरं, हृदयाला दुःख नसतं, ते कवितेमध्ये किंवा वाङ्मयामध्ये असेल की तू माझं हृदय दुखवलंस किंवा असं झालं, पण मी जर हृदयाला बोट लावलं तर त्याला दुःख नसतं. पण त्याच्यामुळे त्याला होणारा त्रास हे तो न सांगता ते सहन करत असताना आपल्याला त्याची जाणीवच होत नाही आणि त्याच्यामुळे आपण तो हार्ट अटॅक येईपर्यंत थांबतो किंवा ते सगळं पुढे ढकलत नाही. खरी डॉक्टर उमाळकर, एक मला महत्वाचा नेहमी प्रश्न पडतो की वेगवेगळ्या पॅथी आहेत, त्याच्याविषयी आपण आज चर्चा करतोय. ज्यांना ऑपरेशन टाळायचं असतं किंवा अशी ऍडव्हर्टाइजमेंट पण होतात, ज्याला ऑपरेशन करायची गरज नाही, आपण आमच्याकडे या, तो ऑपरेशन टाळणारा माणूस होमिओपॅथीकडे वळतो असं वाटतं का? हो, निश्चितच वाटतं. दिवसेंदिवस मी बघतोय, जवळपास 33 वर्ष झालं मी याच्यात काम करतोय आणि माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते. आणि अनेक अगदी क्लिष्ट रोगांमध्ये सुद्धा, आजारांमध्ये सुद्धा, हृदयरोगाच्या खूप चांगले रिझल्ट दिसून येतात. मी तुम्हाला असं सांगेन की अनेक वेळा माझ्याकडे येणारे असे अनेक पेशंट्स असतात की ज्या ठिकाणी सांगितलं जातं की याची सर्जरी देखील पॉसिबल नाही आहे आणि बिकॉज ऑफ त्याचं हार्टचं फंक्शन कमी असतं बऱ्याचदा किंवा अनेक त्यात काही कॉम्प्लिकेशन असतात किंवा एकदा दोनदा. आता माझ्याकडे एक पेशंट आहे की ज्याची जवळपास 7 वेळा त्यांनी अँजिओग्राफी करून बघितली आणि त्यांनी त्यापैकी 4 वेळा त्यांनी अँजिओप्लास्टी केली. इतकं केल्यानंतर जेव्हा त्या माणसाला परत त्रास व्हायला लागला, शेवटी त्याला तज्ज्ञांनी सांगितलं की आता तुमच्याकडे फक्त उपचार बाकी आहे, आपण त्याच्यात बायपास करू शकत नाही, असं असमर्थता व्यक्त केली आणि त्याचं हार्टचं फंक्शन कमी झालं. फॉर एक्झाम्पल म्हणून देतो मी तुम्हाला. आणि जवळपास गेले 11 महिने माझ्याकडे तो पेशंट ट्रीटमेंट घेतोय आणि इज ॲब्सोल्युटली हे मच अँड मच बेटर. हे एक उदाहरण. किंवा असे पेशंट माझ्याकडे 2दा बायपास केले आणि तिसऱ्यांदा त्रास व्हायला लागला. 2दा बायपास केल्यानंतर पण तिसऱ्यांदा बायपास
सगळ्यांच्या दृष्टीने एक क्वेश्चन मार्क आहे. मला असं वाटतं होमिओपॅथी त्या ठिकाणी उत्तर देते. अगदी प्रायमरी स्टेजमध्ये होमिओपॅथी उपचार म्हणजे करता येतातच, पण व्हेरी अनफॉर्च्युनेटली होमिओपॅथीकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या हे असं मला वाटतं की ते बरेचसे उपाय करून शेवटी येतात. मला असं वाटतं बरेचसे उपाय करून येतात किंवा ऑपरेशनला जाण्यापूर्वी घाबरण्यापूर्वी तिकडे येतात. अशा पद्धतीने म्हटलं ते हरकत नाही. डॉक्टर कुलकर्णी, तुमचा अनुभव आयुर्वेदातला काय सांगता येईल? आयुर्वेदाच्या बाबतीत सुद्धा आता जसं ज्यांचा ॲलोपॅथीवर विश्वास नसतो किंवा ऑपरेशनला जाणं शक्य नसतं किंवा होमिओपॅथीच्या बद्दल माहिती नसते, ते आयुर्वेदाकडे येतात का? असं एक्झॅक्टली आपण म्हणू शकत नाही, पण हल्ली एक जनरलच अवेअरनेस पेशंट्समध्ये सुद्धा वाढलेला आहे सगळ्या गोष्टींचा. तर ऑपरेशन करा असं सांगितलं ऑपरेशन करून घेणाऱ्या रुग्णांची संख्या अगदी बोटावर मोजण्या एवढी असते. लोक असा प्रयत्न करतात की अल्टरनेटिव्ह थेरपीज पण करून बघूया, आणि जर त्याच्यामध्ये चांगले रिझल्ट मिळाले तर खरोखर असं होऊ शकतं की त्या पेशंटची अवघड सर्जरी टळू शकते. आणि खरंच इथे एक सर्जन हे बसलेले आहेत मुळे सर, ते पण असं सांगू शकतील की कार्डियाक सर्जरी म्हणजे काय सोपं काम नसतं. मर्माला हात लावणं जसं मी आता म्हणलं तशा पद्धतीने खर्चाचा पण एक मोठा विषय आहेच त्याच्यामध्ये. तर त्यासाठी रुग्णांचा असा प्रयत्न असतो की जर अल्टरनेटिव्ह थेरपीने चांगले रिझल्ट मिळाले, लाईफस्टाईल सुधारली आणि जर त्याच्या सुधारणा दिसून आली, औषधोपचाराने पंचकर्म उपचाराने जर चांगले रिझल्ट मिळाले तर आपली सर्जरी टळू शकेल. आणि म्हणून रुग्ण आजकाल नक्कीच होमिओपॅथी, आयुर्वेद किंवा योगा किंवा अशा ज्या थेरपीज आहेत याच्याकडे वळतात. डॉक्टर गायकवाड, मुळामध्ये शासन जे आहे, शासन या सगळ्या वेगवेगळ्या पॅथी आहेत, तर सामान्य रुग्णांना त्या संदर्भामध्ये जेव्हा आपण जागरूकता त्यांच्यासमोर घेऊन जातो, ती घेताना या सगळ्या पॅथींचा विचार करून आपण ती करतो का आपण फक्त ह्याचा ॲलोपॅथीचा विचार करूनच या गोष्टीमध्ये जागरूकता करतो? नाही, नक्कीच सगळ्या पॅथींचा त्याच्यामध्ये सुद्धा विचार केला जातो. कारण का आपण ज्यावेळेस हार्ट अटॅक आले त्यावेळेस तो आपण खूप घाबरून जातो. पण हे हार्ट अटॅक झाल्यानंतर त्याच्यावर बायपास करणे किंवा अँजिओप्लास्टी करणे, हे जे हार्ट अटॅक होण्याच्या अगोदरच आपण प्रिव्हेन्शन केलं, कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं आपण म्हणतो. तर ह्या मुळामध्ये आपण ह्या गोष्टीला जर अगोदरच लोकांमध्ये ती गोष्ट वेगळी आहे, पण मुळामध्ये या गोष्टी वेगळ्या पॅथी आहेत. गव्हर्नमेंटची भूमिका, शासनाची भूमिका कशी असते की ज्या ठिकाणी ज्या आजारांवर जे उपचार घेणं शक्य आहे त्या माध्यमातून आपण जागरूकता करतोय, असा आपला विषय असतो का? हो, नक्कीच. आपण ह्या सगळ्या पॅथीचा विचार करूनच आपण त्या लोकांमध्ये जनजागृती आणतो. सर्वसामान्य माणसाला परवडेल अशा पद्धतीने गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सवलती काय आहेत का, शासनाच्या योजना आहेत का? प्रत्येक शासकीय हॉस्पिटलमध्ये किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, सिव्हिल हॉस्पिटल असतील किंवा जिल्हा लेवलचे ज्या जिल्हा हॉस्पिटल असतील, तिथं सुद्धा ह्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये सुविधा दिलेलं जातं. आणि तिथे जनजागृतीचा कार्यक्रम किंवा जनजागृतीचा कार्यक्रम तो वेगळा सर. सर्वसामान्य रुग्णाला डॉक्टर अन्वय मुळ्यांकडे जाणं शक्य नसेल, काय खर्च जो आहे त्या पद्धतीचा येतो, तर सिव्हिल हॉस्पिटल शक्य होतं का? काही जे फॅसिलिटीज जिथे अवेलेबल नसतील तर आपण दुसऱ्या फॅसिलिटीज, काही स्कीम्स असतात, गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात, त्या गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये आपण त्या गोष्टी करतो. आपण थोडक्यात एक सांगा ना की साधारणतः समजा केएम हॉस्पिटलमध्ये एखाद्याला त्या ठिकाणी जर का बायपास करायची असेल तर अंदाजे किती खर्च येतो शासनाच्या ह्याच्यामध्ये? शासनाच्या ह्याच्यामध्ये जर आपण बायपास असेल किंवा अँजिओप्लास्टी असेल, अँजिओप्लास्टी किंवा अँजिओग्राफी असेल, तर ह्याच्यामध्ये 5 ते 6 हजाराचं अँजिओप्लास्टी फक्त हे केलं जातं, अँजिओग्राफी वगैरे. तर असे खर्च आजकाल महात्मा ज्योतिबा फुले स्कीम्स आहेत आणि अजून दुसरे कोणते नॅशनल प्रोग्राम योजना 5 लाख रुपयांची माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी स्वप्न पाहिलंय 10 कोटी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, त्याच्यामध्ये याचा समावेश आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण ह्या योजने थ्रू आपण त्या रुग्णाला त्याचा फायदा होतो आणि त्याच्यामध्ये आपण शासकीय हॉस्पिटलमध्ये त्याला मोफत उपचार केले जातात. मुळामध्ये या विषयावर चर्चा करत असताना हे प्रचंड खर्चिक देखील आहे, जे काही वेळा परवडत नसतं आणि मात्र त्याकडे जावं लागतं. त्याच्याविषयी देखील आपण चर्चा करूया, कारण हा अत्यंत महत्त्वाचा जिव्हाळ्याचा विषय. प्रत्येकाला या धर्मसंकटातनं कधी कधी जावं लागलं असेल किंवा जावं लागेल. पण तत्पूर्वी यावेळी क्षणभर विश्रांती पाहत राहा महाचर्चा, कारण विषय खूपच महत्त्वाचा आहे. नमस्कार, महाचर्चेमध्ये स्वागत. विविध पॅथी आणि हृदयरोग याबद्दल बोलतोय. डॉक्टर मुळामध्ये ह्या हृदयरोगाच्या संदर्भामध्ये बायपास असो, एंजिओप्लास्टी असो, हे खूप प्रचंड खर्चिक आहे खाजगी सगळ्या इस्पितळांमध्ये. तर याला येणारा खर्च किंवा केएम सारख्या ठिकाणी छोटा येणारा खर्च, याच्यामध्ये फार जो रुग्ण आहे तो अगदी कोलमडून जातो. ते नेहमी जेव्हा डॉक्टरकडे जातो तर त्याला कापायला डॉक्टर बसलेले असतात का खाजगी रुग्णांना, असा बऱ्याच लोकांना प्रश्न पडतोय. कितपत खरं आहे? याचं उत्तर मी देतो, पण आता या इंटरव्हलच्या आधी जो संजयने प्रश्न केला किंवा एक विचार मांडला रादर, ते मला खूप भावलं किंवा जाणवलं. ते म्हणजे आपण आता जे सरकारी अधिकारी जे आहेत डॉक्टर गायकवाड, त्यांना जे विचारलं की ॲलोपॅथी सोडून सरकार
त्यांच्या हॉस्पिटलमध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये किंवा जिल्हा किंवा खेड्याच्या स्तरावरती बाकीच्या ज्या उपचार आहेत, पॅथी मी म्हणत नाही, कारण पॅथी एकच आहे इथे, हृदय ही पॅथी आहे आणि बाकी त्याच्यावर असलेले उपचार आहेत, वेगवेगळे उपचार आहेत. आणि भारत असा एकच देश आहे की तिथे वेगवेगळ्या प्रकारचे उपचार होऊ शकतात किंवा त्याचा सायन्स डेव्हलप झालेला आहे. आणि आता डॉक्टर आणि सर जसं म्हणाले की त्यांच्याकडे येणारे पेशंट आणि त्यांना मिळणारे रिझल्ट हे खूप चांगले आहेत. तर मग सरकार अशा वैद्यकीय लोकांना, होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक लोकांना, तू 1000 पेशंटना ट्रीट कर, तू या 1000 पेशंटना ट्रीट कर आणि ॲलोपॅथी या, आणि मग 5 वर्षांनी किंवा 2 वर्षांनी तिघांमधला रिझल्ट किंवा जे काही आहे ते का नाही बघू शकत आपण, स्टडी का नाही करू शकत. डॉक्टर मधुकर गायकवाड फार सहज आहे, फार सहज आहे आणि त्याला फार खर्च पण नाहीये. आणि अनेक लोकांना ज्यांना खरोखरच ऑपरेशन नको असतं, पैशाच्या अभावी असेल किंवा बाकी कुठल्या कारणामुळे असेल, तर ते या वेगवेगळ्या प्रकारे जर केलं तर ते शांतपणे आपल्याला त्याचा अभ्यास करता येईल किंवा स्टडी करता येईल. डॉक्टर गायकवाड तुमच्याकडे येतो मी. तत्पूर्वी आपल्याबरोबर डॉक्टर विजय भटकर आपल्या दूरध्वनी संपर्क यंत्रणेमार्फत आपल्याबरोबर या कार्यक्रमात आहे. डॉक्टर विजय भटकर हे महासंगणक तज्ज्ञ आहेत, ज्यांनी परम महाकम्प्युटर तिथे पहिला बनवला. आपला मोठा मान भारतात त्यामधले आहेत आणि नालंदा विद्यापीठाचे कुलाधिपती ते आहेत. त्याच्या पलीकडे अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालणारं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर विजय भटकर सर, आपलं या महाचर्चेमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. भटकर सर, मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की ही सगळी चर्चा जी सुरू आहे, हृदयरोगाच्या संदर्भात चर्चा इथे सुरू आहे, या प्रश्नाकडे पाहत असताना आपल्याला काय वाटतं, कितका जटिल प्रश्न आहे आणि या संदर्भामध्ये सध्या भारताची असणारी एकूण अर्थव्यवस्था आहे ती पाहिल्यानंतर काय वाटतं तुम्हाला, तुमचा अनुभव काय सांगता येईल? या मला सर्वात प्रथम म्हणजे मला सह्याद्री वाहिनीचं अभिनंदन करावंच वाटतं त्या बाबतीत, की कारण की ही महाचर्चा तुम्ही घडून आणताय. माझा असा उद्देश होता आणि मला नेहमी असं वाटायचं होतं की आरोग्याची जी महाजटिल समस्या आहे आणि त्यामध्ये वेगळे प्रश्न आहेत आपल्यासमोर, त्यासाठी अनेक पॅची एकत्र यायला हव्या आणि एकच प्रश्न सोडवण्यासाठी अनेक मार्ग असू शकतात. आज हेच आपण मानायला तयार नाहीये. अनेक पॅची एकमेकांशी बोलत नाहीयेत. त्याच्याबद्दल आपण त्या मेडिकल एज्युकेशन बद्दल एकमेकांशी संबंध किंवा डायलॉग होत नाहीये. पण मला काय दिसतंय, मला सर्वात महत्वाचा मुद्दा आज आपल्यासमोर मांडायचा आहे. तो मुद्दा म्हणजे असं की जरी आपण पाहतो ॲलोपॅथी आहे, त्यावर एकदम होमिओपॅथी आहे आणि आयुर्वेद, ज्या आपली पारंपरिक पद्धती आपण हजारो वर्षापासून वेदांताच भाग म्हणून आतापर्यंत आपल्याकडे आलेली आहे, एक अत्यंत आपल्याचा अनुभव आपल्या देशामध्ये आहे. पण ह्या त्याची काय आहे, ह्या एकत्र संयुक्तिक होऊ शकतील का किंवा त्याचा संबंध आहे का, याबद्दल मला वाटते महत्वाचा विचार व्हायला हवा. त्या दृष्टीने मी जो अभ्यास केलेला आहे, महासंगणकाच्या स्वतःची मॉडेलिंग करायला लागलो, सर्वांच्याबरोबर काम करायला लागलो, तर मला काय दिसत की ह्या काय आज जरी आपल्याला वाटतं की ते एकदम वेगवेगळे आहेत, पण त्याचे डीप रिलेशन त्या फाउंडेशन लेवलला आहे आणि ते आपल्याला समजायला. आणि म्हणून मला वाटतं की या रोगाच्या संदर्भात जसं डिपेंडिंग ऑन द कॉन्टेक्स्ट असेल, डिपेंडिंग ऑन द रोगी तो आणि त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण वेगवेगळ्या पद्धती वापरू शकतो. डॉक्टर भटकर सर, एक महत्वाचं आम्हाला सांगा, या बाबतीमध्ये अजूनही तेवढं लोकशिक्षण, लोकजागृती लोकांमध्ये दिसून येत नाही, तो श्रीमंत असो नाही तर गरीब असो. हे एक शल्य जे आहे त्याविषयी काय सांगाल? नाही, ह्यासाठी म्हणजे सर्वात प्रथम म्हणजे जी जागृती व्हायला पाहिजे ती मेडिकल प्रोफेशन मध्येच व्हायला पाहिजे. आपण एक प्रकारचं शास्त्र समजायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये आज तेच होत नाहीये. त्यानंतर मग लोकजागृतीचा प्रश्न होणार. ते त्याचबरोबर आपल्याला हे प्रायमरी हेल्थ केअर सेंटर, हेल्थ सेंटर्स मध्ये इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न करावा लागेल, जसं मध्यप्रदेश गव्हर्नमेंटने केलं. मी याला मधुकर गायकवाड सांगू शकते, हे आपण इंटिग्रेट होण्याचा प्रयत्न होत आहे त्याच्यामध्ये, पण जी ज्या तऱ्हेने व्हायला पाहिजे त्या तऱ्हेने लोक जागृती व्हायला पाहिजे ते होत नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे आपलं अज्ञान, आपल्याला न समजण्या पाठीमागे आहे. खरी गोष्ट. डॉक्टर विजय भटकर, आपण यामध्ये सहभागी झाला त्याबद्दल मनपूर्वक आभार आपले व्यक्त करतो. डॉक्टर विजय भटकर सरांनी महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला होता की याविषयी होमिओपॅथी आणि आयुर्वेद या शास्त्रांचा देखील विचार केला पाहिजे. मधुकर गायकवाड, मी आपल्याकडे येणार. डॉक्टर म्हणून आपण एक सांगा की मुळामध्ये डॉक्टर मुळेंनी जो मुद्दा मांडला आणि डॉक्टर विजय भटकरांनी देखील तो मुद्दा मांडला होता की याचा प्रचार आणि प्रसार आपण करतोय. आता आपण BAMS ला परवानगी दिली आहे प्राथमिक रुग्णालयांमध्ये, पूर्वी ती नव्हती. MBBS डॉक्टर्स आपल्या ठिकाणी लागत होते. आता आपण तिथपर्यंत पोहोचलोय. हे करणं आवश्यक असं वाटत नाही का तुम्हाला?
नक्कीच मुळे सरांचा आणि भाटकर सरांचा चांगला सल्ला आहे तसा. आता आपण बघतो होमिओपॅथिक आहे, आयुर्वेदिक आहे की ॲलोपॅथिक आहे. आजकाल आपण ब्रिज कोर्स म्हणून आहेत की जे आपल्या शासकीय रुग्णालय असतील किंवा हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेले आहेत. जर आयुर्वेदिक जर असेल तर त्यांना ॲलोपॅथीचं वगैरे किंवा होमिओपॅथिक असलं तर त्यांना आपण ब्रिज कोर्स वगैरे शासकीय योजनेमधून किंवा गव्हर्नमेंटने 1 वर्षाचा कोर्स सुरू केलेला आहे. तर नक्कीच अशा पॅथींचा विचार करून ते कम्पॅरेटिव्ह स्टडी जे आपण म्हणतो की प्रत्येक पॅथीचा इफेक्ट काय होऊ शकतो, की आपलं हृदय हा आजार एक असा हे नाही की त्याच्यामध्ये खूप काही आजार आहेत, तर त्या पॅथीचा प्रत्येक आजारावर काय इफेक्ट होतो का, नक्कीच ह्या गोष्टीवर संशोधन झालं सध्या पाहिजे. शासनाची जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये आपण ह्याचा विचार करतो का? सध्याच्या वर्तमानामध्ये आपण करतोय का हो, नक्कीच. होमिओपॅथी आणि आयुर्वेदिकचा? कारण आता BAMS ला आता तुम्ही परवानगी दिलीत, मी चुकत नसेल कदाचित तर. हो, नक्कीच आता परमिशन दिलेलं आहे, तर त्याचं संशोधन करतोय आपण आणि त्याला ह्या गोष्टीचा नक्कीच विचार करून पुन्हा आपण त्या गोष्टीवर डॉक्टर परवानगी विद्याधर देण्यात उमाळकर, मला भटकर सरांनी हा महत्वपूर्ण मुद्दा मांडलाय. डॉक्टर मुळेंनी सांगितलं की मुळामध्ये या पॅथी जर आहेत त्या सर्वसामान्य रुग्णाला परवडू शकतात, तर त्याचा प्रचार करण्याकरता आवश्यक त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. काय वाटतं तुमच्या पॅथीच्या माध्यमातून? सर्वप्रथम तर मी आपल्या सर्व ॲलोपॅथिक डॉक्टरांचं मनापासून मी म्हणजे धन्यवाद मानतो. आणि माझ्या आतापर्यंतच्या 33 वर्षाच्या प्रवासात मला अनेक ॲलोपॅथिक डॉक्टरांनी मनापासून मदत केली. जी, माझ्याकडे बऱ्याचशा डॉक्टरांच्या काही कॉमेंट्स आहेत की ज्याच्यामध्ये ते म्हणतात की हो म्हणजे उमाळकरांच्या औषधामुळे म्हणजे होमिओपॅथीमध्ये निश्चितपणे फायदा होतोय. त्याच्या हा काही वादच येत नाही, पॅथी कुठली हा काही तो महत्त्वाचा मुद्दा नाहीये. पण आपला टार्गेट जर पेशंट असेल तर मला असं वाटतं या दोन्ही म्हणजे आयुर्वेदिक, ॲलोपॅथिक आणि होमिओपॅथिक तिघांनी एकत्र येऊन जर काही संशोधनात्मक कार्य जर केलं तर निश्चितपणे फायदा होऊ शकेल. मला असं म्हणायचं आहे की बऱ्याचदा आपण असा विचार का करत नाही की समजा जर का आम्ही याच्या आउट ऑफ बॉक्स जाऊन समजा जर का ठीक आहे सर म्हणतात तसं त्या याच्याप्रमाणे फक्त होमिओपॅथीने खरोखर काय काय फायदा होतोय, लोकांमध्ये काय काय चेंजेस दिसून येतात. माझ्याकडे असे अनेक पेशंट्स आहेत की ज्याचं हार्टचं फंक्शन फक्त 10% हार्ट काम करत होतं, त्याला सांगितलं आताच्या तू हार्ट ट्रान्सप्लांट करायला पाहिजे, विच इज नॉट ॲट ऑल पॉसिबल फॉर पेशंट ऑल्सो बाय ऑल मीन्स. अशा वेळेस त्यांनी हा उपचार सुरू केला आणि त्याचं हार्टचं फंक्शन 33-34 पर्यंत गेलं आणि तो नॉर्मल लाईफ जगला. दुसरं एक पेशंट असं की ज्याचं हार्टचं फंक्शन केवळ 10% झालं होतं आणि ऑन पेपर नंतर ते 45 पर्यंत गेलं, तो पेशंट 10 वर्ष नॉर्मल जगला विदाउट हार्ट ट्रान्सप्लांट. प्रश्न हा आहे की सर्जरी अनेक ठिकाणी आपण ह्या गोष्टी अवॉइड करू शकतो. आणि अजून एक मला म्हणायचं आहे की होमिओपॅथीकडे बघताना होमिओपॅथीचं डायनॅमिक ऍक्शन जी आहे तिचा आता विचार होण्याची गरज आहे, त्याच्यावर संशोधन होण्याची गरज आहे. आयुर्वेदाबद्दल काय सांगता येईल? मुळामध्ये डॉक्टर कुलकर्णी, वैद्य कुलकर्णी आपल्या भाषेमध्ये, तर याच्यावर खूप विचार करण्याची गरज. आयुर्वेद ही आपली प्राचीन परंपरा आहे, मूळ ते आहे. त्याच्यानंतर ॲलोपॅथी आले, नंतर होमिओपॅथी आहे किंवा मागे पुढे असेल. पण आयुर्वेदाचा जेवढा प्रचार प्रसार त्याच्यावर संशोधन हे कमी पडतं असं वाटतं का तुम्हाला? नाही, आता तर सध्या आयुर्वेदावर प्रचंड प्रमाणामध्ये संशोधन चालू आहे. गव्हर्नमेंटकडून पण रिसर्चचे जे वेगवेगळे प्रोजेक्ट्स रन होतात त्याच्यासाठी खूप उत्तेजन दिलं जाते. आणि मला असं सांगायचं की जगभरामध्ये आयुर्वेदाची ही जी काही पाळंमुळं आहेत ती बघून त्याच्याकडे अट्रॅक्ट झालेले ॲलोपॅथीचे किंवा कोणतेही शास्त्रज्ञ परदेशातले सुद्धा भरपूर काम करतायत याच्यावर. आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यामध्ये असेल की रिव्हर्सिंग हार्ट डिसीज नावाचं जे डीन ऑर्निश नावाच्या सायंटिस्ट आणि डॉक्टरचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी जी काही सगळी माहिती दिलेली आहे किंवा ज्या काही गोष्टी त्यामध्ये करायला सांगितल्या आहेत त्याच्यामध्ये मेडिटेशन, योगा, आयुर्वेद ह्या सगळ्याचे जे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत तेच वापरलेले आहेत. आणि खरोखर असं आहे की कदाचित असं असू शकतं की एखाद्या माणसाला अवेअरनेसच नसेल की त्याला हार्टचा काही प्रॉब्लेम आहे आणि त्याला दुर्दैवाने त्या हार्ट अटॅकला सामोरं जावं लागतं, कदाचित सर्जरीला देखील सामोरं जावं लागतं. पण पुन्हा एकदा ब्लॉकेजेस निर्माण होऊ नयेत यासाठी आयुर्वेदाची औषधं, आयुर्वेदाच्या शुद्धिक्रिया पंचकर्माच्या ज्या आहेत ह्याचा खूप चांगल्या प्रकारे वापर आपण करू शकतो. आणि आता आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, सिद्ध हे सगळ्याचं एकत्र मिळून जे डिपार्टमेंट गव्हर्नमेंटने नवीन सुरू केलं आयुष नावाचं, त्याच्या अंडर भरपूर प्रोजेक्ट चालू आहेत आणि त्याच्या अंडर जे वेगळे वेगळे रिसर्चचे प्रोजेक्ट चालू आहेत त्याचा आपल्याला नक्की फायदा होणार आहे. चला, चांगली गोष्ट. मग या निमित्ताने काय वेगळा फॅकल्टीचा विचार शासनाने, केंद्र शासनाने केला आणि त्याचा प्रचार प्रसार होतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात एक महत्वपूर्ण आपल्याला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉक्टर नीतू मांडके, जे आपल्यामध्ये नाही आहेत, कैलासवासी डॉक्टर नीतू मांडके हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे हृदयरोग तज्ज्ञ शल्यचिकित्सक होते आणि त्यांची 2002 साली कोर्ट मार्शल एका विशेष कार्यक्रमामध्ये एक मुलाखत घेतली गेली होती. त्याचा आपण काही अंश पाहूया की ते त्याबद्दल काय म्हणतात. प्रत्येक पेशंटला माहिती पाहिजे की आपल्यावर कुठल्या प्रकारची सर्जरी. माझ्याकडे कित्येक लोक येतात की डॉक्टर साहेब आम्ही आमच्या वडिलांना सांगितलेलं नाही, तुम्ही त्यांना असं सांगा की आत घेऊन जातोय, तुमचा फक्त एक्सरे काढायचा आहे. म्हटलं असं नाही, प्रत्येक पेशंटला सांगायलाच पाहिजे की त्याचं, कारण त्याचं कोऑपरेशन ऑपरेशन नंतर हे सर्वात महत्वाचं असतं.
आणि पेशंटला हा सगळ्या गोष्टी माहिती, मला असं म्हणून चालत नाही मी डॉक्टर आहे तुम्हाला काय करायचंय, अरे पण शरीर तुझं आहे तेव्हा तुला ते माहिती पाहिजे. तेव्हा प्रत्येक डॉक्टरनी आपल्या पेशंटला ही इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे, परंतु ती किती इन्फॉर्मेशन द्यायची याचं सुद्धा एक लिमिट असतं. कारण तुम्हाला सांगतो, कारण मी ज्या गोष्टी इतक्या वर्षामध्ये शिकलो त्या गोष्टी मी 5 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये पेशंटला समजावून सांगू शकत नाही. त्याला ढोबळ मानाने जर त्याची माहिती झाली तर ती पुष्कळ असते, परंतु काही लोक चिकित्सक असतात आणि भलत्या गोष्टी विचारतात आणि त्यांना ते सांगितल्यानंतर सुद्धा कळत नाही. तर हे त्यांना मग समजावून सांगायला लागतं की बाबा असं नाही आहे, आपली जी कल्पना आहे ती चुकीची आहे. तेव्हा लोकांना असं वाटतं बायपास सर्जरी म्हणजे हार्ट काढून हातात घेतात. हार्ट काढून हातात कुणी घेत नाही, हार्ट जागच्या जागीच असतं आणि त्याच्यावरच ऑपरेशन केलं जातं. तर बऱ्याचशा समजुती असतात आणि त्याचा लोकांना थोडीशी ढोबळ मानाने जरी कल्पना दिली तरी पुष्कळ असतं. आपण पाहिलं डॉक्टर नीतू मांडके याविषयी आता बोलत होते. 2002 साली कोर्ट मार्शल या कार्यक्रमात सुप्रसिद्ध निवेदक प्रदीप भेडे यांनीही ती मुलाखत त्यावेळेस घेतली होती. डॉक्टर नीतू मांडके म्हणतात त्याप्रमाणे डॉक्टर मुळे हा महत्वाचा भाग असतो की जेव्हा एखाद्या पेशंटला जेव्हा असं समजतं की आता मला असं ऑपरेशनला समोर जायचंय तर ते जात असताना तो अर्धमेला होतो, म्हणजे त्याला सुचत नाही, बऱ्याचशी लोक जात नाही समोर. तर ही जी स्थिती आहे त्याकरता मग तुम्ही कशी भूमिकेतनं काम करता, किंवा येणारा खोटा किती खर्च येतो साधारणतः बायपासला अंदाजे, किंवा हृदय प्रत्यारोपण करायचं म्हटलं तर कितपत भारतात शक्य आणि अफोर्डेबल आहे? आता जर सरांची मुलाखत आपण ऐकली आणि ते म्हणाले त्यात खूप तथ्य आहे. आणि आम्ही सुद्धा जेव्हा पेशंटला समजावून सांगतो तेव्हा त्या पेशंटला समजावून सांगतो, कारण ते शरीर त्याचं असतं, हृदय त्याचं असतं, त्याच्यावर त्याचा हक्क असतो आणि कसं जगायचं हे त्याचं त्याला माहिती असतं. आज या टेबलावरती आपण 5 जण आहोत आणि प्रत्येकाला कसं जगायचं हे वेगवेगळं असू शकतं आणि त्यात फरक असू शकतो, त्यात बरोबर चुकीचं असं काहीच नसतं. आणि त्याच्यामुळे जेव्हा पेशंटला आपण समजावून सांगतो की याच्यासाठी 3 गोष्टी आहेत, एक म्हणजे औषधं, दुसरं अँजिओप्लास्टी आणि तिसरं बायपास ऑपरेशन. ॲलोपॅथीमध्ये असलेले हे 3 एक विविध प्रकार आहेत आणि त्यातला खरा कुठला खोटा, प्रत्येकाचे फायदे आहेत, प्रत्येकाचे तोटे आहेत, प्रत्येकाच्या मर्यादा आहेत आणि प्रत्येकामध्ये रिस्क आहे, प्रत्येकाचे इंडिकेशन्स आहेत, कॉन्ट्राइंडिकेशन प्रत्येकाचे. आणि त्याच्यामुळे त्या पेशंटला योग्य कुठलं हे ठरवल्यानंतर त्या पेशंटला ते समजावून सांगणं हे अतिशय महत्वाचं असतं. खर्च किती येईल हे त्याच्या बाकीच्या नातेवाईकांना समजावून सांगितलं तरी चालेल, कारण निर्णय घेणं हा त्याचा हक्क आहे, त्याला मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. ऑपरेशन करणं की औषधं देणं असं तर होत नाही की त्यांनी निर्णय घेतला की मला औषधं घ्यायची आहेत, ऑपरेशन करायचं नाही तर आम्ही लिहून देणार नाही आणि डॉक्टर लिहून देणार नाही आणि नातेवाईक आणून देणार नाही, असं कधीच होत नाही. बरोबर. आणि त्याच्यामुळे त्याच्यापासून त्याला दूर ठेवलं त्या खर्चापासून तर अनेक गोष्टींमध्ये फरक पडतो. ट्रान्सप्लांट हा महत्वाचा प्रकार, आपण त्यातले तज्ज्ञ आहात, हे आता कितपत सहज शक्य होतंय आपल्या मुंबईसारख्या मोठ्या मोठ्या मेट्रोजमध्ये, आणि पुढच्या भविष्यात ते खालपर्यंत जाईल का, म्हणजे तालुका स्तरापर्यंत पण पोहोचेल का चांगल्या हॉस्पिटल्समध्ये? हो, जाऊ शकेल. म्हणजे सर्वसाधारणपणे महाराष्ट्रामध्ये खेडेगावापर्यंत बायपास ऑपरेशन नेण्याचं काम मी 2005 साली सुरू केलं होतं. बरं, अच्छा. आणि पहिल्यांदा खेड्यामध्ये जाऊन बायपास ऑपरेशन तेव्हा सुरुवात केली होती. आता बारामती सारख्या गावाला आपण खेडेगाव म्हणू शकत नाही, शरद पवारजींचं गाव आहे ते विमानतळ पण आहे तिथे, पण त्याच्याही पुढे जाऊन अकलूज वगैरेच्या ठिकाणी सुद्धा आपण एक बायपास ऑपरेशन सुरू केलं. हृदय वृत्तरोपण हे आता 2-3 वर्षांमध्ये सुरुवात झालेली आहे. आणि जेव्हा असं लक्षात आलं की काही पेशंटना काही इलाज केले, काही उपाय केले तरी सुद्धा त्यांचं हृदयाचं पंप करण्याची ताकद पूर्णपणे गेलेली असते आणि त्यांचा मृत्यू होत असतो, तेव्हा एकच उपाय असतो, म्हणजे जेव्हा नळ्या ब्लॉक असतात हृदयाच्या तेव्हा आपण रक्तवाहिन्यांना बायपास करतो, वाल चोक होतो किंवा लीक होतो तेव्हा वाल बदली करतो. तसा पंप खराब झाला तर आणि औषधांमुळे औषधांच्याही त्याला मर्यादा आला तर मग मात्र तो पंप बदलायचा किंवा हृदय बदलायचा असं ते करावं लागतं. आता त्याचं अंडरस्टँडिंग, त्याचं माहिती, त्याचं शास्त्र हे बरंच डेव्हलप होत चाललंय. आणि खरं प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे जेव्हा मी हृदयासाठी शोधत होतो की कोण हृदय देईल, कोण दान करेल मृत्यूनंतर दान करण्यासाठी, तेव्हा मुंबईमधून मला मिळेल अशी फार अपेक्षा नव्हती. तर बाहेरून किंवा खेडेगावामधून जाऊन ते मिळेल किंवा तिथली लोक द्यायला तयार होतील, तिथली लोक द्यायला तयार होतील असं मला कायम वाटत होतं. आणि आतापर्यंत जे आम्ही 83 ट्रान्सप्लांट केलेत त्यातले 10% पेक्षाही कमी हे मुंबईमधून आलेले आहेत. 80 ते 90% खेडेगावातून किंवा बाहेरच्या गावातून आलेले आहेत. त्या ग्रीन कॉरिडॉर बद्दल पण डॉक्टर मी तुमच्याकडे येणार आहे, पण तत्पूर्वी मुळामध्ये डॉक्टर उमाळकर हा एक महत्वाचा मुद्दा आहे की जिथे जेव्हा त्याला त्या परिस्थितीला सामोरं जायचंय तेव्हा त्याला शल्यचिकित्सा करून त्याच्या ऑपरेशनला सामोरं जावंच लागेल. पण जर का ह्याचं प्रिव्हेन्शन आपण केलं, आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, तर होमिओपॅथीमध्ये असं प्रिव्हेन्शन करणं शक्य आहे का
की पुढच्या भविष्यात असा रोग होणार नाही, त्याला आपल्याला सामोरं जावं लागणार नाही, अशी पॅथी होमिओपॅथीमध्ये आहे का? निश्चितपणे असं मी तुम्हाला आनंद अगदी सांगू शकेन. एक लक्षात ठेवा, आता सर जसं बोललेत की त्यांच्या या इतक्या कालावधीत त्यांनी जवळपास 100 शस्त्रक्रिया सरांनी केल्या असं आपण समजूया. आपल्या देशामध्ये जवळपास ज्यांना हार्ट ट्रान्सप्लांट करणाऱ्यांची संख्या किती आहे, हो, अवेलेबिलिटी किती आहे, हो, आणि किती लोक ट्रान्सप्लांट करू शकतात, आणि पुढे ट्रान्सप्लांट केल्यानंतर पुढचं भविष्य, पेशंटचं भविष्य, त्याला लागणारा खर्च, ह्या सगळ्यांचा विचार, एकत्रित विचार होण्याची गरज आहे. कुठल्या, परत सांगतो मी तुम्हाला, पॅथीविषयी बोलतच नाही मी, पण मला असं वाटतं याचा सांगोपांग विचार नाही सर. प्रश्न काय माहितीये का सर, तुम्ही प्रिव्हेन्शन म्हणून आपण नेहमी सांगत असतो, प्रिव्हेन्शन प्रिव्हेन्शन प्रिव्हेन्शन, पण प्रश्न असा, हा विचार का करत नाही, आता झालेलं याला काय करायला पाहिजे, आपण झालेल्याविषयी विचार करूयात. प्रिव्हेन्शन म्हणून तुम्ही सगळे आज लोक ऐकतील, सर्वमान्य आपण, पण प्रिव्हेंटिव्ह म्हणून काय याची संख्या कमी होते का हृदय रुग्णांची? माझ्याकडे परवा दिवशी माझ्या मित्राचा भाचेला त्रास झाला, केवळ तिचं वय होतं 27-28 वर्ष वय आहे त्या मुलीचं, तिला 3 ठिकाणी ग्राफ्ट कराव्या लागल्या. बापरे. आणि माझा या सगळ्या लोकांना असा प्रश्न आहे, म्हणजे वयाच्या 27 वर्षी जर त्या मुलीला 3 ग्राफ्ट करावे लागले असेल, ज्या मुलीने कधी म्हणजे कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही, नॉर्मल जेवण करत असताना, हा क्वेश्चन मार्क आहे. आणि मला असं वाटतं की ही आपल्या भारतीयांची, म्हणजे आपला हा गुणसूत्रांमधील दोष आहे. इट्स अ जेनेटिक डिसऑर्डर. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. सुपरफिशियल तुम्ही किती काही करा, पण आम्ही ह्या दृष्टी विचार का करत नाही की खरोखर हा आजार कशामुळे होतोय. जितक्या त्याच्या आपण जेव्हा हळूहळू पुढे जात जाऊ, आपल्या असं लक्षात येईल. नाही म्हणून आपला डॉक्टर उमाळकर, मी मगाशी तोच मुद्दा म्हणला होता की या सगळ्यांमध्ये लोकशिक्षण जागृती असायला हवी, ती सर्व स्तरात कुठेही नाही दिसून येत, म्हणून या प्रश्नाला जास्त सामोरं जावं लागतंय. तरी अनेक दृष्टीने यायचे अनेक अंग यायची आहेत, त्या सगळ्यांविषयी आपण चर्चा करूया. तत्पूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती, पाहत राहा महाचर्चा. नमस्कार, महाचर्चेमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपला आजचा विषय आहे विविध पॅथी आणि हृदयरोग. आजच्या महाचर्चेमध्ये आपल्याबरोबर डॉक्टर अभय बंगजी गडचिरोलीवरनं आहेत, दूरध्वनीवरनं या कार्यक्रमात आपल्यावर सहभागी होत आहेत. डॉक्टर अभय बंगजी, आपलं मनपूर्वक या कार्यक्रमामध्ये स्वागत. धन्यवाद. डॉक्टर अभय बंग सर, आपण तर सगळ्यात विख्यात आहात, सगळ्यांना माहिती आहे. मध्यंतरी आपण जो एक अभ्यास केलात, आपण एका तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष आहात, त्याच्यात असं लक्षात आलं की आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये देखील आता रक्तदाबाचं प्रमाण वाढतंय, आणि रक्तदाब जसा वाढतोय तो पुढे उद्या हृदयरोगाकडे नेऊ शकतो किंवा मेंदूच्या आजाराकडे नेऊ शकतो. ती एक भीषण समस्या आहे. कसं काय आदिवासी पण याच्यामध्ये कसे काय अडकले? आदिवासींपैकी जी वयस्क मंडळी आहेत त्यातले जवळपास 25% आज ब्लड प्रेशरचा रोग झालेला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे त्यांना ब्लड प्रेशर कसं एवढ्या प्रमाणात व्हायला लागलं, का झालं, याचे फार काही चांगले अभ्यास नाही, त्यामुळे मी फक्त अंदाजच सांगू शकतो की हे का झालं असावं. तर बदलत्या काळानुसार आदिवासी समाज आता केवळ जंगलात राहत नाही, बाहेरच्या समाजाला त्याला तोंड द्यावं लागतं. त्याचा होणारा स्पर्धेचा आणि संघर्षाचा मानसिक ताण हा आदिवासीला सगळ्यात मोठा मानसिक ताण आहे. तर मानसिक ताण कारण नंबर 1. नंबर 2, तंबाखूचं प्रमाण आदिवासी समाजात खूप वाढलेलं आहे, देशभरात वाढलेलं आहे, हे कारण नंबर 2. बाहेर व्यापाराचा त्यांना पहुंच नसल्यामुळे पूर्वी मीठ जास्त खात नव्हते, आता व्यापारी गावोगावी आणून मीठ विकायला लागले, आदिवासी खूप जास्त मीठ खायला लागले, हे कारण नंबर 3. आणि कारण नंबर 4 की हळू मोटरसायकली आल्या, बसेस आले, जीप आल्या, त्याच्यासोबत आदिवासीचे पूर्वी एवढं आता शारीरिक श्रम पूर्वीच्या तुलनेत कमी झाले. आणि अंदाज करता येईल की या 4 कारणामुळे आदिवासी पोषणाच्या माध्यमातली मोठी समस्या आहे, त्याकरता आपण कित्येक वर्ष काम करताय. दुसरीकडे यांचं कुपोषण नाही, त्याला अशा रोगांना सामोरं जावं लागतं. भारत हा तरुणांचा देश आज म्हणतात, पण मला असं वाटतं पुढच्या भविष्यात 20 वर्षानंतर सर्वात मोठी आरोग्याची समस्या ही असेल. याविषयी आपल्याला काय वाटतंय? तुम्ही म्हणता तसं होऊ घातलेलं आहे, आणि एक महाभयंकर अशी 7 शब्द योग्य होणार नाही, पण मेगा एपिडेमिक ही हृदयरोग आणि त्या संबंधित तत्सम रोगांची मेगा एपिडेमिक भारतात आली आहे. त्याची कारण मीमांसा, माझा साक्षात्कारी हृदयरोगामध्ये मी बरीच चर्चा केली आहे. पण हा जो आज चर्चेचा विषय आहे की पॅथी कोणती योग्य आहे, याच्यावर थोडंसं मी माझं मत मांडू इच्छितो. पहिली गोष्ट, कोणती पॅथी श्रेष्ठ ही चर्चाच मला पॅथेटिक वाटते. कारण चर्चा करणारे सहसा, या पॅनल विषयी मी नाही बोलत आहे, पण सहसा चर्चा करणारे याच्यामध्ये विज्ञानाचा आधार न घेता श्रद्धांचा आधार घेतात,
आणि प्रत्येकाला आपली पॅथी ही धर्मासारखी प्रिय होऊन जाते आणि धर्माच्या बाबतीत काही श्रेष्ठ कनिष्ठाची चर्चा करता येत नाही, तर याच्यामध्ये चर्चा देखील कठीण होऊन जाते. बरोबर. म्हणून पहिली गोष्ट, विज्ञानाच्या आधारावर हे सोडवता येईल का, सध्या तरी तसं संभावना दिसत नाही. कारण त्यासाठी आवश्यक एक सर्वसंमतीच नाही आहे की वैज्ञानिक निकष कोणते असावे उपचार तपासायला वेगवेगळ्या पॅथीमध्ये. पण मला असं वाटतं की पॅथीचा चर्चा या बाबतीत बऱ्याच अंशी निरर्थक यासाठी आहे की हृदयरोग झाल्यानंतर उपचाराच्या बाबतीत कदाचित पॅथींमध्ये मतभेद असू शकतात, पण आपल्याला सुरू करायला पाहिजे हृदयरोग होण्याच्या अगोदर. खरी गोष्ट. आणि तिथे जे आहे जीवनशैलीच्या बाबतीत मला असं वाटतं की पॅथींमध्ये काही फार मतभिन्नता नाही. हो हो. आहार कसा असावा, संतुलित असावा, नियंत्रित असावा, लठ्ठपणा नको, मधुमेह नको, तंबाखू किंवा स्मोकिंग करू नये, व्यायाम करावा, झोप नीट घ्यावी, मानसिक ताण नको, याच्यामध्ये कोण पॅथीमध्ये भांडण आहे? कुणाचं दुमत असणार नाही. त्यामुळे मुख्य भर उपचाराच्या पॅथींच्या ऐवजी रोग निर्मिती न होण्यासाठी समाजामध्ये जे करायला पाहिजे त्याच्यावर सगळ्यांची संमती होईल असं मी मानतो, त्याच्यावर भर द्यावा. दुसरं हे समजून घेऊ आपण डॉक्टर अभय बंग, आपण अतिशय मौलिक असं मार्गदर्शन आम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलं. म्हणून आजच्या कार्यक्रमाचा विषयच होता की विविध पाथीच्या अनुषंगाने हृदयरोगाला पूरक पद्धतीने कशी ट्रीटमेंट दिली जाते याविषयी चर्चा करतोय. आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. डॉक्टर राजश्री कुलकर्णी, हा जो मुद्दा डॉक्टर साहेबांनी मगाशी मांडला ज्या पद्धतीने की आपण आपल्या पॅथीपुरता विचार करून आपली भूमिका मांडतो, ठामपणे नक्कीच मांडली पाहिजे. ती करत असताना परत तिथेच मी येतो की ते होण्या अगोदर त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण प्रॅक्टिस करत असताना आपल्या लक्षात येते का ह्या लोकांमध्ये अवेअरनेस वाढतोय का? हो, नक्कीच हा अवेअरनेस वाढतोय. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आयुर्वेदाचं जे बेसिक प्रिन्सिपल आहे, मूळ जे शास्त्र जे सांगतं त्याच्यामध्ये त्यांनी पहिलं हे सांगितलेलं आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, म्हणजे जे निरोगी आहेत त्यांचं निरोगीपण, त्यांचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं हे आयुर्वेदाचं पहिलं बेसिक मूलतः उद्देश आहे. आणि मग आतुरस्य विकार प्रशमनमच, म्हणजे जे आजारी पडलेत त्यांना तुम्ही उपचार द्यायचेच आहेत, त्यांना काही सोडून द्यायचं नाहीये, पण आधी जे निरोगी आहेत त्यांचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी तुम्ही काय करू शकता. आणि जसं तुम्ही आता म्हणलात किंवा बंग सर पण म्हणले की हे आजार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत आणि तरुण वर्ग जास्त त्याला बळी पडतोय, तर त्याच्यामध्ये हा हेल्थचा जो अवेअरनेस आहे तो काही प्रमाणात आता दिसतो की मुलं जिम जॉईन करतात किंवा रेग्युलरली एक्सरसाइज करतात किंवा डाएटची वेगवेगळी तंत्र पाळतात. पण स्ट्रेस हा जो फॅक्टर आहे ना त्याला मला जास्त एक महत्व किंवा वेटेज द्यावं असं वाटतं की त्याच्याकडे फार लोक लक्ष देत नाहीत. म्हणजे एखादा डाएटचा पॅटर्न करणं किंवा वजन न वाढणं ह्याच्यावर काहीतरी उपाय करणं असं मुलं करतात किंवा तरुण पिढी करते, व्यायाम पण करतात. पण ह्याच्याच बरोबर स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा मेडिटेशन, मानसिक तणावाचं नियंत्रण यासाठी सुद्धा जेव्हा ते प्रयत्न करतील तेव्हा हे प्रमाण तरुण पिढीतलं कमी होईल असं मला वाटतं. डॉक्टर कुलकर्णी म्हणतायत त्याबद्दल डॉक्टर गायकवाड, मला सांगा ना, यांनी महत्वाचा मुद्दा म्हटला की होणाऱ्या रोगावर उपचार करण्यासंदर्भात जनजागृती, त्याविषयी दालन उघडण्यापेक्षा अशा माध्यमातून तो होणार नाही, स्ट्रेस कमी होईल याच्याकडे पण शासनाने आता लक्ष देण्याकरता नवीन डिपार्टमेंट करणं गरजेचं आहे. मला वाटतं आयुष्यमान भारतमध्ये याचा विचार होतोय की नाही मला माहित नाही, तुम्ही सांगा असा काही विचार होतोय का? योगाच्या माध्यमातून ते करताय? नक्कीच आपण देशामध्ये सुद्धा आपण योगा डे वगैरे साजरी करतो किंवा आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे किंवा आपल्याला प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा आजकाल प्रत्येक ठिकाणी आपलं महाराष्ट्र शासन सुद्धा हा योगा डे साजरी करतो. कारण का आजकाल आपण जर पाहतो की आजार झाल्यानंतर त्याच्यावर पूर्ण उपचार करण्यापेक्षा डॉक्टर एकच सेकंद फक्त तुम्हाला बोलतो की मुळामध्ये हा साजरा केला जातो उत्सव तो एका दिवसापुरता 21 जून करता, वर्षभर याकरता काम करणं आवश्यक आहे. प्रत्येक दिवस योगा डे असला पाहिजे, याकरता भूमिका घेऊन काम करण्याची गरज, तसं आपण करत नाही आहोत. नक्कीच आपण योगा डे ह्याच्यासाठी साजरी करतो की हा लोकांमध्ये जनजागृती किंवा अवेअरनेस आला पाहिजे. त्यामुळे ते लोकांना असं कळते, माहिती झाल्यानंतर नक्कीच ते आजकाल प्रत्येक तुम्ही बघितलं असेल, स्ट्रेस असेल, डायबिटीज असेल किंवा हायपरटेन्शन असेल, हे सुद्धा रुग्ण आजकाल योगाकडे जातात किंवा योगा करतात किंवा मेडिटेशन करतात. तर ह्याचा नक्कीच फायदा ह्या आजारावर आजकाल होत आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा हा सरकारमार्फत ह्या योजना राबवल्या जातात. डॉक्टर मुळे खरंच हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे ही चर्चा करत असताना लक्षात याचं गांभीर्य येते की तरुणांचा असणारा देश, खूप तरुणांचा देश पुढच्या भविष्यामध्ये या धर्मसंकटात जाणार आहे. मोठ्या मोठ्या आजारांना सामोरं जावं लागेल. त्यामध्ये महत्वाचा थ्रेट असणारे हा हृदयरोग. आपल्याकडे अनेक पेशंट येतात, अनेक वयांचे येत असतील, लहान मुलांना म्हणजे तरुणांपासून मोठ्यांपर्यंत. ही समस्या किती गंभीर आहे आणि याकडे प्रिव्हेन्शन म्हणून अशा पद्धतीने स्ट्रेस कमी होण्याकरता आपण काय प्रयत्न करतोय का?
प्रामाणिकपणे आणि स्ट्रेस सांगायचं- म्हणजे नक्की काय? प्रामाणिक- मुळात आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हा मला प्रश्न विचारला त्याचा मला खूप स्ट्रेस आलाय. मी किती हसलो किंवा काय केलं तरी कोणालाच कळणार नाही या जगामध्ये मला खरंच स्ट्रेस आलाय की नाही आलाय. खरी कारण गोष्ट. स्ट्रेस मोजणं फार कठीण आहे हं. किंवा स्ट्रेस समज तो स्वभाव आहे आणि स्वभावाला जसं उत्तर नसतं तसं त्या स्ट्रेसला काही उत्तर नसतं. हो, एखादं उदाहरण सांगा ना मला. एखाद्या गोष्टी जसं आता मी म्हटलं की मला तुम्ही आता कॅमेरासमोर आणलं आणि कॅमेरासमोर बोलायला मला टेन्शन आलं. अरे तू काय टेन्शन घेतो रे, मी दररोज करतो, तू बघ काहीच होणार नाही, चल बिंदास चल. ज्याचं टेन्शन मला आहे त्याचं एखाद्याला नसेल, तुम्हाला नसेल. तुम्हाला ज्याचं टेन्शन आहे ते मला नसेल, पण काही ना काहीतरी कुठेतरी टेन्शन हा प्रकार. नाही, तुम्हाला हा प्रश्न विचारण्याचं कारण काय की एखादी पळवाट असते का हो? तुम्हाला डॉक्टर पहिले तुम्हाला काय हो, तुम्हाला काय चिंता आहे का, तुम्हाला स्ट्रेस आहे का? जर माझ्यासारखा माणूस म्हटला मला त्यातलं काहीच नाही, मग नाही आहे, मग दुसरा असा आहे का? मग अशी काहीतरी कारणं शोधली जातात. ही कितपत पण आणि प्रत्येकाला स्ट्रेस बस्टर म्हणून जे असतं उत्तर एखादं वेगळं असतं. इंटरेस्टिंग उदाहरण सांगा ना मला या बाबतीतलं. आता माझ्याकडे परवा एक पेशंट आली आणि तिला फार लहानपणापासून तिला डायबिटीस आहे. डायबिटीस म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्या खराब झाल्या आणि तिला जेव्हा सगळ्या बऱ्याच जणांनी सांगितलं की तुला आता हृदय बदलावं लागणार आहे, ऑपरेशन करावं लागणार, तेव्हा की तिचं वय बघता आणि बाकीच्या गोष्टी बघता मला असं वाटलं की आधी तिला एक बायपास करून किंवा बाकीची ट्रीटमेंट, ॲलोपॅथी असेल, बाकीची ट्रीटमेंट असेल, होमिओपॅथी असेल, ही ट्रीटमेंट देऊन तिला बघावं काय फरक पडतोय काय नाही फरक पडतोय आणि मग ट्रान्सप्लांट कधी करता येईल. आणि खरं सांगू मी वृद्धारोपण करत असलो ना, ट्रान्सप्लांट करत असलो तरी ते परमेश्वराने जे दिलेलं हृदय ना ते परमेश्वर ओरिजिनल आहे. त्याला दुसरी तोड नाही. कारण मी जेव्हा वृद्धारोपण करतो तेव्हा एक आजार काढून दुसरा आजार देतो हे मलाच माहिती आहे. मी खरं प्रामाणिकपणे ते पेशंटला सांगतो. त्यामुळे आपलं जे हृदय दिलंय परमेश्वराने ते चांगलं ठेवावं. तुम्ही जे म्हणालात की बरोबर त्याच्यावर त्याला परिणामच होऊ दे नाही, ते चांगलं ठेवावं, त्यासाठी कष्ट घ्यावे, त्यासाठी वाईट काही करू नये म्हणून म्हणजे स्ट्रेससाठी काही जण शॉपिंगला जातात, काही जण गप्प बसतात, काही जण मेडिटेशन करतात, काही जण जोरात ओरडतात, काही जण सिगरेट ओढतात, काही जण दारू पितात स्ट्रेससाठी. त्यामुळे त्याच्यातलं कुठलं आपण करावं, सिगरेट ओढावी, तंबाखू खावी का दारू प्यावी त्या स्ट्रेससाठी, हे तरुणांनी ते ठरवायला पाहिजे आणि त्याच्यामुळे ते प्रिकॉशन्स त्यांनी ते घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. डॉक्टर उमाळकर तुमच्याकडे असे काय उदाहरण असतील, काय तुम्हाला उदाहरण सांगता येईल? सर सगळ्यात महत्वाचं हे आहे की होमिओपॅथी हे एकमेव असं शास्त्र आहे की ज्यामध्ये मानसिक लक्षणांचा अतिशय जाणीवपूर्वक विचार केला जातो. उपचार करताना देखील त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कन्सिडर करून त्याला उपचार करतो आणि याला होलिस्टिक सायन्स असं म्हणायला हरकत नाही, ज्यामध्ये सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याची शारीरिक मानसिक स्थिती लक्षात घेऊन त्याला उपचार केले जातात. आणि असं लक्षात आलेलं माझ्याकडे आलेल्या अनेक पेशंटमध्ये की पेशंटनी हा उपचार सुरू केल्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्या अप्रोचमध्ये त्याच्या ॲटिट्यूडमध्ये अतिशय चांगला बदल झाला. म्हणजे मला असं लक्षात आलं की म्हणजे असे काही पेशंट असतात की ज्याला पूर्वी काही थोडंफार म्हणजे एखादी व्यक्ती वारली जवळपासची तर त्याला अगदी प्रचंड त्रास यायचा किंवा अगदी असं हा उपचार सुरू केला तर त्याची टॉलरन्स लेवल वाढली. बरोबर, ती टॉलरन्स लेवल वाढवणं महत्वाचं आहे. तुमच्या माझ्या प्रत्येकामध्ये प्रतिकार शक्ती आहे आणि जसं आपल्या असं लक्षात येतं की सरांनी आता मुळे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे की एखाद्याला त्रास होतो एखाद्याला होत नाही, पण हे मानसिक काय मानसिक एक्झॅक्टली याच्याबद्दल काही कोणी बोलत नाही, पण मानसिकता आहे, मानसिक स्ट्रेस आहे, आपण त्याला नाव वेगवेगळे देतो. आणि होमिओपॅथीमध्ये या सगळ्यांचा अतिशय चांगला विचार केला जातो आणि त्या उपचारानंतर रुग्णांच्या ॲटिट्यूडमध्ये देखील बदल होत असतो. सेकंड थिंग की आपल्याला बऱ्याचदा सांगितलं जातं की म्हणजे प्रत्येक जण ओरडतोय. आता तुम्हाला माहित असेल की आपण हृदयरोगाचं मुख्य कारण काय तर अनेक वेळा सांगितलं जातं की मानसिक ताणतणाव. आता मानसिक म्हणजे आपण हे मान्य केलेलं मानसिक ताणतणाव आहे पेशंटच्या आणि त्या मानसिक तणावाला कन्सिडर करून जर उपचार केला गेले आणि होमिओपॅथीमध्ये केलं जातं आणि रुग्णांचं सूत्र आहे होमिओपॅथीचं. बरोबर, हे मुख्य सूत्र आहे होमिओपॅथी. म्हणजे स्ट्रेस म्हणजे स्ट्रेस नाही असं आपण म्हणू शकत नाही. स्ट्रेस हा आहे प्रत्येकाला. मुळात जर का पकडलं डॉक्टर उमाळकर स्ट्रेस म्हणजे त्याची सुरुवात केली तर विचार करायला ज्या सुरुवात करतो तिथे स्ट्रेस. म्हणजे एक मुद्दा तुम्हाला उदाहरण देईन की आपल्याला नुसतं असं कळलं की एखादी कुठे काही गडबड झाली असं कळलं आपल्याला मुंबईमध्ये, बसल्या बसल्या आपल्या लांबच्या नातेवाईकाला सुद्धा टेन्शन येतं. बरोबर, काय टेन्शन येतो म्हणजे फक्त ऐकून सुद्धा, म्हणजे याचा अर्थ असा की हा ताणतणाव मानसिक ताणतणावामुळे आपण याच्याकडे जातोय. आयुर्वेदामध्ये याच्याकडे कशा पद्धतीने पाहिलं जातं त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती, पाहत राहा महाचर्चा. महाचर्चेमध्ये पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर राजेश कुलकर्णी, या सगळ्याचा विचार करत असताना आता या हृदयरोगांच्या समस्येकडे
आयुर्वेदाने कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे आणि शासनाने कसं पाहिलं पाहिजे? हो, आता जसं डॉक्टर उमारकर म्हणाले की होमिओपॅथी जसं मनाचा विचार करतं किंवा मानसिक तणावाचा कुठल्याही व्याधीशी संबंध जोडून आणि त्याची हिस्ट्री घेऊन पेशंटला ट्रीट करतं, तसं आयुर्वेदाचा सुद्धा बेसिक जो विचार आहे त्याच्यामध्ये हृदयाला हे मनाचं मूळ स्थान मानलेलं आहे. म्हणजे जे मानसिक विकार असतात त्याचा मनावर शरीरावर जसा परिणाम होतो तसाच उलट्या पद्धतीने पण, म्हणजे शरीराला जर काही व्याधी झाला तर त्याचा पण मनावर परिणाम होत असतो. आणि मनाचं हे जे सांगायचं त्याचं कारण असं आहे की मानसिक भावना ज्या आहेत त्या थेट हृदयापासून उत्पन्न होत असतात. म्हणजे जे आपण बघतो की सिनेमात वगैरे स्पेशली आपण बघतो की एखादी बातमी ऐकली आनंदाची खूप किंवा दुःखाची की छातीत कळ येते आणि हृदयरोगाचा अटॅक येतो किंवा असं, तर हे खरंच मेडिकली सुद्धा खरं आहे की हृदयाशी त्याचा संबंध असल्यामुळे, या भावभावनांचा अत्यंत जवळचा संबंध असल्यामुळे ह्याच्यात जी काही आंदोलनं होतात त्याचा हृदयाच्या कार्याशी जवळचा संबंध असतो. आणि आयुर्वेद असं सांगतं की वात, पित्त आणि कफ हे 3 दोष जसे पूर्ण शरीरामध्ये असतात तसे त्यातले 3 प्रमुख जे प्रकार आहेत ते हृदयाशी डायरेक्टली रिलेटेड असतात. बरोबर. आणि त्यामुळे त्याची जी काही बेसिक ट्रीटमेंट आहे ती करताना ह्याचा आपल्याला सगळ्याचा नक्कीच विचार करावा लागतो. आणि म्हणून जे तुम मेरे दिल में बस गए हो वगैरे जे म्हणतात ते खरोखरी हृदयाशी संबंधित. डॉक्टर मुळेने मला सांगितलं असतं हृदयाला तसं काय समजत नाही कुठली व्याख्या, ते कवितेपुरती ठीक आहे. पण जर का डॉक्टर गायकवाड आपण मला सांगा की अवयवदानाची जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणात आहे, तर हृदयरोगाच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीची जी मोहीम आहे तशी आपण काय करतो का? कारण हृदयाचं प्रत्यारोपण केलं जातं. नक्कीच तुम्ही बघितलं असले 3 ते 4 वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाने ऑर्गन डोनेशन अवेअरनेस हे आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आलेलं आहे. आपण म्हणतो ना मरावे परी अवयदानी रूपे उरावे. ऑर्गन अवेअरनेसमुळे बरेच ब्रेन डेड पेशंट्स वगैरे असतात. आता मुळे सरांनी म्हणतात की त्यांनी 83 हृदयरोपण शस्त्रक्रिया केलेत, पण असे हे हृदय मिळणं सुद्धा आजकाल खूप अवघड झालं होतं. पण महाराष्ट्र शासनाने जे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत गिरीश महाजन सर, त्यांच्या थ्रू सुद्धा असे महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे अवयदान जनजागृती आणलेली आहे. त्यामुळे ह्या जनजागृती अवयदानामुळे महाराष्ट्रामध्ये खूपच इफेक्ट झालेला आहे. आपला महाराष्ट्र हा भारतामध्ये आता 2ऱ्या नंबरवर सुद्धा गेलेला आहे. 2रा नंबरचा क्रमांक आपल्याला भारत देशामध्ये अवयवदानाबद्दल मिळाला, अभिनंदन करण्यासारखी गोष्ट आहे. डॉक्टर मुळे या सगळ्यामध्ये महत्वाचं वाटतं आपण प्रत्यारोपण जे करता त्याबद्दल सांगा, किती मोठं खर्चिक आहे? कारण एक भीती असते की कोट्यावधी रुपये किंवा काही लाखो रुपये लागतात. हे आता त्याची किंमत आवाक्यात असणारी अशी आहे का जीव वाचवण्यासाठी? हृदय प्रत्यारोपण विशेषतः आता सर्वसाधारणपणे कमीत कमी खर्च येतो ते 15 ते 20 लाख रुपये खर्च येतो. बरं. ज्या परिस्थितीमध्ये आपण त्या हृदयाचं त्या पेशंटला आपण ऑपरेशन करतो आणि जिथून ज्या परिस्थितीमधून ते आपण हृदय आणतो ग्रीन कॅरिडॉर त्याबद्दल त्याला जो काही खर्च येतो तोच. म्हणजे मला जर हृदय मुंबईतूनच मिळालं आणि मी मुंबईमध्येच जर ऑपरेशन करणार असेल तर तो फार खर्च येत नाही. पण सुरत किंवा चंदीगड किंवा इंदोर इथून जर मी बाहेरून जर आणणार असेल किंवा पुणे, औरंगाबाद, जालना बाहेरून जर आणणार असेल तर ते विमानाने आणावं लागतं. कारण जो अवधी मिळतो आपल्याला जेव्हा मी ते हृदय काढतो आणि जे इथे बसवतो, रक्तप्रवाह परत सुरू करतो, तोपर्यंत जो अवधीमध्ये करावं लागतं 4 तासामध्ये सगळं पूर्ण करावं लागतं. त्यातला अर्धा पाऊण तास ते काढायला लागतो, 1.5 तास ते शिवायला लागतो आणि मधला काळ त्या ट्रान्सपोर्टमध्ये लागतो. त्यामुळे विमानाचा वगैरे आधार घ्यावा लागतो, त्यामुळे खर्च वाढतो. पण सर्वसाधारणपणे 15 ते 20 लाखामध्ये ते होतं. महत्वाचं काय आहे की हे केल्यानंतर आयुष्यभर त्याला जे औषधं घ्यावी लागतात त्याचा खर्च जवळजवळ 15,000 रुपये महिन्याला खर्च त्या पेशंटला येतो. म्हणजे म्हणून म्हटलं की जे परमेश्वराने जे हृदय दिलंय त्याला अशा गोळ्या किंवा टॅबलेट किंवा असं काही घ्यावं लागत नाही हो. आणि ते जरी घ्यावं लागलं आणि ते घ्यावं लागल्यानंतर सुद्धा त्याचे जे वाईट परिणाम आहेत त्यालाही तोंड द्यावं लागतं. एखाद्याला हृदय पाहिजे आणि हृदय प्रत्यारोपण करण्यासाठी खरं डोनरचा मेसेज आला. या सगळ्या किती कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टी घडणं आवश्यक आहे? आता मला म्हणजे हा कार्यक्रम सुरू व्हायच्या त्यावेळेला मला एक मेसेज आलाय की एक असं हृदय आहे आणि इथून आणायचंय आणि आपल्या त्याच ब्लड ग्रुपचा एक पेशंट आपल्याकडे पण आहे आणि तो या ठिकाणी आहे, तर त्याला बोलवून घ्यायचं, त्याला इथे बोलवून घ्यायचं, त्याचं रक्त काढायचं, त्याचं रक्त घ्यायचं. तोपर्यंत जेव्हा ते गव्हर्नमेंट ते हृदय आम्हाला देतं तोपर्यंत आम्ही शांतपणे बसून असतो. कारण हे अलोकेशन जे होतं ते गव्हर्नमेंट ZTCC म्हणून जे आहे त्यांच्याकडून ते होतं आणि त्याच पेशंटसाठी ते अलोकेशन झालं तरच मग आम्ही त्या पेशंटचं रक्त घेतो आणि पुढे जातो. ते रक्त त्या गटाचं असेल ते घेतो आणि मग त्याला तिकडे सुरू करून त्याचं हृदय सगळे तपासून बघतो. ते चांगलं असेल
आणि ते वजनाप्रमाणे जर या पेशंटला फिट होत असेल तरच मग आम्ही पुढे जातो आणि हो म्हणतो आणि मग ते हृदय घेऊन येतो. पण किती संख्या पर्सेंटेज मध्ये किती या गोष्टी सक्सेस होतात, म्हणजे किती मॅच आतापर्यंत आपल्याकडे जे झालेलं आहे जगामधलं जर पर्सेंटेज बघितलं तर साधारण 82 ते 83% सक्सेस रेट आहे 5 वर्षाचा. आपल्याकडे आता हे सुरू होऊन 3 वर्ष झालेत आणि आपल्याकडे तो 81 आहे. म्हणजे हा चांगला आहे. उमाळकरजी, याबद्दल सांगा की आता होमिओपॅथीकडनं पुढच्या भविष्यासाठी हे सगळं कमी होण्यासाठी जागृत करण्यासाठी काय कराल? एक गंमत बघा, आता सरांनी सांगितलं त्या ह्याच्याप्रमाणे की इतकी सगळी सर्कस करण्यापेक्षा ते त्यांनी सांगितलंच होतं. मला असं वाटतं की खरोखर प्रामाणिकपणे या शास्त्रावर, सगळ्या शास्त्र म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट ऑफ इच अँड एव्हरी सायन्स, याच्यावर आपण जर विचार व्यवस्थित केला तर मला वाटतं हा निश्चितपणे हा भार गव्हर्नमेंटचा आणि सगळ्यांचा, सरांचा देखील भार थोडा कमी होईल. कारण काय गमत होते माहितीये का, आपण प्रत्येक वेळ असं म्हणजे ह्या पूर्ण कॅरिडॉर म्हणा, हार्ट ट्रान्सप्लांट गोष्टी याच्यावर अगोदर आज गंमत बघा, भारतामध्ये जवळपास 50,000 लोकांना हार्ट ट्रान्सप्लांटची गरज आहे आणि आपण किती करतोय, बरोबर, सेंटर्स किती आहेत, खरी गोष्ट. डॉक्टर कुलकर्णी काय सांगते, अत्यंत थोडक्या शब्दामध्ये सांगा. माझा सगळ्यात जास्त भर ह्या बाबतीमध्ये प्रिव्हेन्शन, जर आपण म्हणतोय की हे सगळे उद्योग करण्यापेक्षा आपण प्रिव्हेन्शनवर भर देऊया, तर पंचकर्म उपचार ही त्याच्यासाठी सध्या आपण जगाला देऊ शकणारी अत्यंत श्रेष्ठ देणगी असं मला वाटतं. कारण जे शरीरामध्ये टॉक्सिन्स साठतात ते सगळे काढून टाकण्यासाठी ह्या ज्या पंचकर्मातल्या उपचार क्रिया आहेत या अत्यंत उपयोगी आहेत आणि ह्याचे आता पण रिसर्च काही चालू आहेत. म्हणजे जे हार्टचं डिसीजेस होण्याचं मुख्य कारण कोलेस्ट्रॉल साठणं वाहिन्यांमध्ये हे आहे, तर ते सुद्धा कमी होतं पंचकर्मांनी, असं काही पेपर्स आपल्या तुम्ही जर सर्च केले तर तुम्हाला सापडतील. बरोबर. आणि ह्या उद्देशाने आपण पंचकर्म उपचारांवर जर भर दिला, पंचकर्म हा चांगला उपाय. डॉक्टर गायकवाड, शासनाच्या विविध योजना आहेत, त्या योजनांच्या माध्यमातून कसा लाभ घ्यावा याविषयी काय आपण आव्हान या कार्यक्रमाच्या माध्यमातून कराल? नक्कीच आजकाल नॅशनल प्रोग्राम्स आहेत, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत आहेत आणि खेड्यामध्ये सुद्धा आजकाल आशाबाई थ्रू सुद्धा पोहोचलेले आहेत. नक्कीच खेड्यापासून ते शहरापर्यंत सगळ्या लोकांनी त्यांनी ह्या शासनाच्या योजनाचा लाभ घेतला पाहिजे आणि ह्या शासनातून जरी आजारी झाला किंवा आजार होण्याच्या अगोदरही झाला तर शासन त्यांना पैसा दिला जातं, प्रत्येक योजनामधून त्यांना मदत केली जाते. खरी गोष्ट. डॉक्टर गायकवाड म्हणले ते बरोबर, या सगळ्या योजना आहेत त्याचा आपण लाभ घेऊ शकता. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देखील आता विमा कवच मोठं दिलेलं आहे, त्यामध्ये अनेक जे रोग आहेत ते समाविष्ट आहे आणि हृदयरोग पण त्यामध्ये आहे. पण हे सगळ्याला सामोरं जाण्याकरता जीवनशैली जर आनंदी आपण ठेवली, योग्य व्यायाम केला तर आपल्याला इकडे जावंच लागणार नाही. आणि डॉक्टर मुळेंची किंवा डॉक्टर सगळ्याच मंडळींची भेट आपल्याला घ्यायची असेल तर ते प्रेमाने आनंदाने घेऊ शकतो. कुणालाही हृदयरोग होऊ नये अशा सदिच्छा व्यक्त करून सगळ्यांनी आपापल्या हृदयांची काळजी घेताना इतरांच्या हृदयांची घ्या असं एक विधान करून आपण इथे थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन विषयासह. तोपर्यंत आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा.